मंडळाचे आमचे क्रीडा प्रमुख आणि सोशल मीडिया अक्षय कुमार ओंकार कोकळे उपस्थित या ठिकाणी म्हणून बोलत आहे मिस्टर इंडिया। त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले माजी आमदार मनसेचे नेते टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। आदरणीय सन्मान नितीन सरदेसाई साहेब या गांव में जाने के लिए आपण मान्यवरांची उपस्थित या ठिकाणी ओळख आपण करूया। साहेब त्याचबरोबर सुनील जाधव आणि व्यासपीठावरचे असणारे सगळे मान्यवर त्यांना आपण ओळख परेडसाठी आपण घेऊन जाऊया। क्रीडांगण क्रमांक 2 वर सर्वप्रथम आपण पाहतोय मुंबई पोस्टलचा असणारा संघ आहे। ओळख परेड केली जाते ज्यामध्ये आपण पाहतोय गौरव सूर्यवंशी, पुष्पराज मंडवले, स्वयं मंडवले, गणेश गीते, अक्षय कुमार, ओंकार कोकळे, प्रसाद भोजे, सिद्धांत सदाशिव आणि भूषण सानप, ऋषिकेश गडाख आणि मोहन भोई या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपल्या सगळ्या सन्माननीय पंचांना आपण पाहू शकता। आपण पाहतो मुंबई पोस्टल दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो नाशिकचा असणारा संघ पोस्टल कडून अभिषेक मोठे आहे, त्याचबरोबर सौरभ आहे पाटील, सौरभ कुलकर्णी, विजय साप्ते सर, या स्पर्धेच्या निमित्तानं नाणेफेक आपण करतोय। आदरणीय देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते हा एक विशेष सन्मान आपण करत आहोत। सर्व संघांच्या समवेत आपण या ठिकाणी फोटो सेशन आपण करत आहोत। नाशिक हे 2 संघ या ठिकाणी आपण पाहतोय। बोलते इंस्टा चालू कर ना स्पर्धा आणि त्या निमित्तानं सेनेचे माजी आमदार साहेब उपस्थित विशेष सन्मान या खेळाडूंच्या उपस्थितीप्रमाणेच मुंबईतला असणारा आपला एक सर्वांचा लाडका खेळाडू त्यांनी बॉडी बिल्डिंग 2018 मध्ये 52व्या आशियाई शरीर पटकावताना मिस्टर एशिया हा किताब पटकावला। तब्बल 23 वर्षानंतर भारताला जेतेपद देणारा हा खेळाडू आहे। त्यानंतर महाराष्ट्र श्री सलग 6 वेळा ज्या खेळाडू मिळवला। मिस्टर इंडिया 3 वेळा विजेता आहे। एक हॅट्रिक साधली मिस्टर इंडियासाठी आणि 15 वर्षानंतर आपण जर पाहिलं तर याच्याबरोबरच्या माध्यमातून ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या मुंबईचं आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुनील जाधव मी देसाई साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय सुनील जाधव यांना आपण सन्मानित करूया। मनसे नेते सन्माननीय सरदेसाई साहेब आळवणाऱ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉडी बिल्डर शरीराचं नाव आंतरराष्ट्रीय घातली ते सन्माननीय सुनील जाधव याचा विशेष सन्मान। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। आदरणीय देसाई साहेबांचे मनपूर्वक आभार। क्वार्टर फायनल साठी पहिला पुकार युवा पलटण मुंबई शहर विरुद्ध मीरा भाईंदर मनपा। पहिला पुकार क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी पहिला पुकार युवा पलटण मुंबई शहर विरुद्ध मीरा भाईंदर मनपा।
भाईंदर नीचे या दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. तसेच दुसऱ्या पैबंदर पोर्टर मुंबई शहर संघनायक संघ व्यवस्थापक आपणास खेळण्यासाठी मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय चंद्रशेखर हिराणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत आहे आदरणीय राणे सर. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य कबड्डीच्या प्रेमाखातर आपल्या ओम ज्ञातींच्या प्रेमाखातर या ठिकाणी ते उपस्थित आहेत. असणारे युवा कार्यकर्ते आहेत, आपल्या महिला आहेत. अंतरा अनिल गावकर या मुंबई शहर स्लो वॉकिंग स्पर्धेत ज्यांनी 5वा क्रमांक मिळवला त्याला या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी विनंती करणारा आदरणीय नितीन सरदेसाई साहेब आपण आपल्या शुभ हस्ते अंतरा अनिल गावकर यांना आपण सन्मानित करूया. त्याचबरोबर मुंबई शहर असोसिएशन सब ज्युनियर कबड्डी संघामध्ये निवड झाल्याबद्दल आपण पृथ्वी गौडा हिला देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी देशसभाला पुन्हा विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण पृथ्वी गौडा हिला आपण सन्मानित करूया. मी मंडळाच्या वतीनं ओम ज्ञातींचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी गुरव यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाचे असणारे अतिथी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, लोकांसाठी जगणं ही ज्यांची ओळख आणि तो विश्वास. ओम ज्ञाती क्रीडा मंडळ ज्ञातींची असणारी ही राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा, ही स्पर्धा मंडळाची 5वी राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करणं ही मंडळाची असणारी ख्याती आहे. महाराष्ट्रासह देशातले अनेक प्रो कबड्डीचे असणारे स्टार्स या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि निश्चित स्वरूपात मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर देशातली एक सर्वोच्च स्पर्धा म्हणून ओम ज्ञातींच्या स्पर्धेकडे आपण पाहतो. टुर्नामेंट होत असतात. स्पर्धा वेगवेगळी राज्यस्तरीय इतके चांगले खेळाडू येणारी ही स्पर्धा ही तर आपल्या परिसरात कुठे होत नाही. पण त्यामुळे सर्वच इथल्या ओम ज्ञाती मंडळाच्या सर्वच पदाधिकारी आणि याचे जे कोणी ऑर्गनायझर्स आहेत त्या सगळ्यांचं मी नक्कीच याबद्दल अभिनंदन करीन आणि खूप खूप शुभेच्छा देईन. आपण खूप चांगलं आयोजन इथे करत असता. अनेक कबड्डी खेळाडूंना त्यातून प्रोत्साहन सर्वच लोकांचे मी अभिनंदन करीन आणि मला इथं बोलावलं आणि सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आदरणीय नितीनजी सरदेसाई साहेब यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं ओम ज्ञानदीप मंडळाचा असणाऱ्या या ठिकाणी कौतुक केलं. उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळूया. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे, चिपळूण रत्नागिरी. आपल्या सर्वांचं ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीनं पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या 3ऱ्या सायकलच्या सत्रात मनपूर्वक स्वागत करतो. अत्यंत लक्षवेधी अशा क्रीडांगण क्रमांक 1 च्या दिशेने आपण जर गेलं तर लढत चालली ते TPO आणि युनियन बँक यांच्या दरम्यानची. क्रीडांगण क्रमांक 2 वर याचे नाशिक आणि मंडळाचे आमचे क्रीडा प्रमुख आणि सोशल मीडियाची असणारी संपूर्ण जबाबदारी ते स्वीकारत असतात. सोशल मीडियावरती या स्पर्धेच्या ज्याला विनंती आहे, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा एक स्पेशल डे आहे. जतीन जिब्राव, खूप खूप आपलं स्वागत आहे. आपणास विनंती आपण व्यासपीठावर येऊया. जतीन ब्राव. मी मंदरकर सरांना विनंती करतो आपण शुभास्ते आदरणीय चंद्रशेखर राणे सर यांना ठिकाणी आपण सन्मानित करूया. व्यासपीठाच्या मध्यभागी आदरणीय सैमारा माने या ठिकाणी सन्मानित करत आहोत. दोन्ही क्रीडांगणावर अत्यंत चुरशीच्या अशा अडकिंती फाईट्स आपण जरूर अनुभवत आहोत. नेत्रदीपक असा हा एक नजराणा म्हणता येईल या स्पर्धेच्या निमित्तानं ओम ज्ञानदीपच्या व्यासपीठावरती या क्रीडांगणावरती कबड्डीचं द्वंद्व आपण पाहतोय. रोमांचक अशा लढती आपण पाहत आक्रमणासाठी आपण पाहतोय. अंकुरच्या माध्यमातून पुनश्च रजत सिंग येताना आपण पाहतोय. त्याला मोठा खेळाडू आहे रजत सिंग. दुसऱ्या बाजूला टिपी पुणे आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं शिवछत्रपती अवॉर्डी सुमती पुजारी सुवर्ण मॅडम यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम मॅडम, मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या समोर माजी राष्ट्रीय खेळाडू मानसी रोडे मॅडम देखील उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय सुमती मॅडम आणि आदरणीय मानसी मॅडम, वेलकम.
जंगम जवळ टाकलं तुम्ही काय केलं काय दिसत स्पर्धा सर्वांपूरक आमंत्रित करणार आहे या स्पर्धेच्या मात्र माझ्या आवाजाकडे आपलं लक्ष असू द्या. असं म्हटलं जातं कि कांटों पे चलने वाली व्यक्ति अपने मंजिल पर जल्दी पहुंच जाती है क्योंकि कांटे कदमों की रफ्तार बढ़ा देते हैं. आणि असं वाक्य ज्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत तरतूद असेल त्या महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान दिलं. महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवत असताना महाराष्ट्राच्या संघात वर्णी लागली आणि त्यानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्राकडून भारतीय कबड्डी संघामध्ये स्थान पटकावलं. जी पहिली आशियाई चषक जी कबड्डी स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या कर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका ज्यांची होती आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भारताला एक सुवर्ण पदकाला उपस्थिती ज्यांच्या माध्यमातून मिळाली त्या भारताच्या असणाऱ्या माजी कर्णधार आणि शिवछत्रपती अवॉर्डच्या विजेत्या सध्या NISच्या प्रशिक्षक आहेत. मध्य रेल्वे आणि भारतीय रेल्वे या दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांच्या भूमिकेत असणाऱ्या लाडका व्यक्तिमत्व आमंत्रित करूया सत्कारासाठी सुमती सुवर्ण पुजारी मॅडम या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. महाराष्ट्रासह देशाच्या महिला कबड्डी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या लाडका व्यक्तिमत्व सुमती सुवर्ण पुजारी मॅडम सन्मानित केला जातोय. शिवाजी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते ओम क्रांती मंडळाच्या या व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आदरणीय सन्मान्य शिवाजी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. असा सध्या प्रशिक्षक देखील आहेत मध्य रेल्वे काढू आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सन्मान्य संदीपजी काळगावकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेत प्राचार्य ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खूप खूप स्वागत आहे. आदरणीय सन्मान्य ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील त्यांच्या समोर आदरणीय सचिनजी पालकर सायकलिस्ट आहेत ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आदरणीय सन्मान्य सचिनजी मंडळाच्या माध्यमातून आदरणीय दाभोळकर साहेब आणि बंदरकर साहेब या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान आपण करत आहोत. प्रत्येक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रातल्या ज्या इव्हेंट्समध्ये आपल्या मुंबईतल्या आणि मंडळाशी निगडीत असणारे अनेक जो चित्तथरारक असा प्रवास ज्यांचा असतो त्याला आपण सन्मानित करत असतो. आपल्या ओम क्रांती मंडळाचे असणारे आपले रहिवासी आहेत. सायकल प्रवास सुरू ज्यांनी 3 वर्षापूर्वी केला आणि पहिला प्रवास ज्यांचा मुंबई ते शिर्डी असा राहिला. त्यानंतर मुंबई ते कन्याकुमारी, मुंबई ते अयोध्या प्रयागराज, काश्मीर ते कन्याकुमारी तब्बल 4209 किलोमीटरचा असणारा प्रवास ज्यांच्या माध्यमातून राहिला आणि दररोज सायकलने 250 ते 300 किलोमीटर प्रवास जे करत होते ते मुंबई विभागातून निवड त्यांची झाली. भारत सरकारची जी पालकर व्यासपीठाच्या मध्यभागी आदरणीय दाभोळकर साहेब आणि बंदरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. सचिनजी पालकर यांचा मुंबई बंदर पोर्ट विरुद्ध ठोकर संघनायक संघ व्यवस्थापन, मुंबई बंदर संघनायक संघ व्यवस्थापन आणि महानगरपालिका आपला खेळण्यासाठी दुसरा पुकार.
अत्यंत महत्वाची आपण पाहतोय डीपी पुणे आणि युनियन बँक यांच्या दोन्ही क्रीडांगणावर अत्यंत लक्षवेधी शर्यती क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण पाहतोय युनियन बँक अँड डीपी पुणे तर क्रीडांगण क्रमांक 2 वर मुंबई पोस्टल आणि एचएल नाशिक यांच्या दरम्यान ही लढत सुरू आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी या स्पर्धेच्या निमित्तानं माजी राष्ट्रीय खेळाडू आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आदरणीय संदीपजी काळगावकर आणि सन्मान्य श्री शिवाजी बावडेकर यांच्या ठिकाणी आगमन आदरणीय संदीपजी काळगावकर आदरणीय शिवाजी बावडेकर दोन्ही क्रीडांगणावर एकदम कोण पात्र होते पुढच्या फेरीसाठी येणारा काय ठरवणार अत्यंत रोमांचक अशा लढती आपण पाहतो दोन्ही क्रीडांगणावर नाही माहिती आता राहील प्रयत्न दमदार आपण पाहतोय खेळाडू क्रमांक 1 वर आपण पाहिलं डीपीयू पुणे या संघाचे असणारे कोच आहेत आपण पाहतोय आदरणीय डॉक्टर मिलिंद जाधव तर मॅनेजर आहेत तर आमचे डॉक्टर निशांत पाटील जे विजयकर मुंबईला लीड करतात हे दोघेही प्राध्यापक आहेत आपण पाहतो आणि विशेषतः आपण पाहत असताना कबड्डीमध्ये PhD या दोघांनी पण केलेली आहे डॉक्टर निशांत पाटील डॉक्टर मिलिंद जाधव अरे दादा यानंतर पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया आदरणीय संदीप काळगावकर माजी राष्ट्रीय खेळाडू आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य दोन्ही मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने बसतात या स्पर्धेच्या माध्यमातून दिवसभर प्रदर्शन द्यायचे असेल आपण आपल्या शुभ असते आपण सन्मान करूया या स्पर्धेत
मतलब लास्ट 21 का एक क्रीडांगण क्रमांक 1 वर तिसरा आणि अंतिम पुकार युवा पर्यटन मुंबई शहर विरुद्ध मीरा भाईंदर महानगरपालिका.